संजय राऊत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय। ईव्हीएमवर अजिबात भरोसा ठेवता येत नाही, त्यात घोटाळा होऊ शकतो। मतदान हे केवळ मतपत्रिकेवरच व्हायला हवं असं ट्रम्प या व्हिडिओमध्ये म्हणतायत। मोदींनी किमान त्यांच्या महागुरू ट्रम्प यांचे तरी ऐकावे असा टोला राऊतांनी लगावलाय। I did ask Elon because he knows more about computers than anybody. And I said, what do you think of the voting system? He said, computers are not meant for voting. It's just not a good, it's too many transactions taking place too quickly. It's just not, he said, honestly, and I've gone to the best people, the smartest computer minds from MIT, from others. My uncle was a professor for 41 years at MIT. And a brilliant guy, and I got to know a lot of the people up there, and they will tell you that the most secure way that you can secure the election, and probably the fastest way, because there can be very little hanky-panky, is paper ballots. Can you? किरीट सोमय्या उद्या मालेगाव महापालिकेमध्ये जाणार आहेत। मालेगाव पालिकेच्या महापौर उपमहापौरांसह नगरसेवक सोमय्यांना विरोध करणार आहेत। हातात काठी आणि पायामध्ये चप्पल घालून गांधीवादी पद्धतीने सोमय्यांना विरोध केला जाणार आहे। मालेगावची बदनामी करणाऱ्यांना मनपामध्ये येऊ देणार नाही अशी भूमिका महापौर नसरीन शेख यांनी घेतली आहे। ये कहा जिस तरह गांधी जी ने हाथ में डंडा लेके संवैधानिक तौर पर जो अहिंसा का मार्ग है उस तरीके से हम चप्पल पहन के उनको रोकेंगे, जमहूरी तरीके से हम उनको रोकेंगे, जो गांधी जी ने जो गांधीयाई तरीका हमको बताया, और उनको ये बताएंगे कि अब जनता का राज है, तुमको खत्म हो चुका है। कभी-कभी गांधी चप्पल भी नहीं पहने, सिर्फ डंडा ही रखते हैं। हम भी नहीं पहन लेंगे, उतार लेंगे हम भी। वही थोड़ा सा हम भी उतार लेंगे, उतार के करेंगे एहतजाज। आमदार मंदा म्हात्रेंना भाजपच्या महापौर सुजाता पाटील यांनी झटका दिलाय। बेलापुरातील शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव स्थगित करण्यात आलाय। महापौरांनी आरोग्य समितीकडे प्रस्ताव पाठवत तुर्तास स्थगिती दिलेली आहे। खेळाच्या मैदानावर हॉस्पिटल न करता दुसऱ्या ठिकाणी बांधावं अशी भाजपच्या नगरसेवकांची मागणी आहे। म्हणजे व्यायाम किंवा कसरतीसाठी किंवा सुदृढ राहण्यासाठी जी गरज खेळांची आहे त्याच्यासाठी लागणारे मैदाने जर आपण नष्ट करणार असू तर हे कुठेतरी एक चुकीचा मेसेज पूर्ण नवी मुंबईमध्ये जातोय आणि आपण हॉस्पिटल बांधायलाच पाहिजे। तो इतर कुठेही होऊ शकतो, पण जे खेळाचं मैदान आधीच आहे ते कुठेतरी आरक्षित राहावं असं पूर्ण नवी मुंबईकर जनतेची इच्छा आहे। हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीची वाट लावणार अशी टीका संजय गायकवाड यांनी केली। सपकाळ अकार्यक्षम माणूस अशी टीकाही संजय गायकवाड यांनी केली। सपकाळांच्या होम ग्राउंडमध्ये काँग्रेस उरली नाही असंही गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। बुलढाण्याचा जो आहे हर्षवर्धन सपकाळ हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीची वाट लावल्याशिवाय राहणार नाही। कशावरून सांगते? एक नंबरचा नाकर्ता अकार्यक्षम माणूस आहे, फक्त वाचा स्टेटमेंट करतो। बुलढाण्यामध्ये त्याच्या आमच्या नगरपालिकेमध्ये अध्यक्ष पण येऊ शकला नाही, त्याच्या नगरपालिका पण जिंकू शकला नाही, त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस शून्य झाली। मग ज्याचं होम ग्राउंडमध्ये तो झिरो आहे तो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किंवा यांना पुढे कसं आणणार आहे? मंत्रालयाच्या प्रत्येक दालनात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील व्हाईट कॉलर भ्रष्टाचार सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील भ्रष्टाचार सुरू होता का असा प्रतिसवाल संजय गायकवाड यांनी केलेला आहे। मंत्र्याच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार लाचलुचपत होते, पोलीस मंत्रालयात घुसतात आणि त्या मंत्र्यावरती कारवाई न करता त्या मंत्र्याला तुम्ही उघडपणे क्लीन चिट देता। हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे। भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या सरकारची म्हणून। हे फडणवीस हे या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत ढोंगी आहे। महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार आहे। मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच, पण ते व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत सगळे, बरोबर आहे प्रत्येक, म्हणून तर ते तुमच्या पक्षामध्ये आले ना। उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होतात त्यावेळेस तुमचे पण खूप मुख्यमंत्री त्याच्यामध्ये होते, मग त्यांचा भ्रष्टाचार पाहून तुम्ही हे शब्द वापरतात का असा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे।
बरोबर ना? ज्या वेळेला 2.5 वर्ष उद्धव साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, यांचे अनेक मंत्री त्या ठिकाणी होते, मग तुमचे पण मंत्री तेच करत होते का? हा माझा प्रश्न आहे त्यांना.